नमस्कार. आज मी उपवासाला चालणारी प्रथिनयुक्त अशी आणखीन लक्ष्मी मातेला अतिशय प्रिय असणारी मखाण्याची खीर करते आहे. गॅस चालू केलेला आहे, त्याच्यावर कढई तापत ठेवलेली आहे. 1 चमचा साजूक तूप घातलेला आहे आणि त्याच्यामध्ये मी 2 वाट्या मखाणे घालून घेतले आहेत आणि ते मी आता भाजून घेते आहे. मखाण्यांचा रंग बदलला, थोडेसे पिवळसर झाले की मखाणे काढून घ्यायचे आहेत. मखाणे मी आता खाली काढून घेते आहे. मखाणे असे तुपावर भाजल्यामुळे ते अतिशय कुरकुरीत होतात. असे मखाणे तुम्ही नुसते सुद्धा नाश्त्याला खाऊ शकतात. गॅसवर मी अर्धा लिटर दूध तापत ठेवले आहे. ते मी पहिल्यांदा एकदा तापून घेतलेलं आहे. आपले मखाणे थंड झाले आहेत, ते मी मिक्सरच्या भांड्यात घालते आहे. 7-8 काजू आणि 7-8 बदाम मी मिक्सरमध्ये घातलेले आहेत आणि मी आता हे सगळे मिश्रण दळून घेते आहे. मखाण्यांचा मी आता जाडसर रवा काढून घेणार आहे. काजू आणि बदाम असे पूड केल्यामुळे आपल्या खिरीला दाटसरपणा येतो. आपलं दूध तापलेलं आहे, त्याच्यामध्ये मी हा मखाण्याचा जाडसर रवा घालते. मी 4 चमचे घातलेला आहे. दूध ढवळून घेते आहे. आपल्याला खीर कशी दाट हवी आहे, पातळ हवी आहे, त्याप्रमाणे आपल्याला मखाण्याची पूड किंवा रवा घालायचा आहे. मी अजून 2 चमचे घालते आहे. दूध परत एकदा ढवळून घेतले आहे. जसजसं दूध उकळेल तसतसं आपला मखाणा शिजणार आहे. याच्यामध्ये मी आता 4 ते 5 चमचे साखर घातली आहे. तुम्ही तुमच्या आवडीप्रमाणे साखर कमी जास्त करू शकता. 1 चमचा वेलची पूड घातलेली आहे. खीर ढवळून घेते आहे. खीर सतत ढवळत राहायची आहे. याच्यामध्ये मी पिस्त्याचे काप आणि 4-5 केशराच्या काड्या घातलेल्या आहेत. खीर सतत ढवळत राहायची आहे. लक्ष्मी माता कमळामध्ये विराजमान झालेली असते आणि कमळाचे बीज म्हणजेच मखाणा असते. त्यामुळे ही खीर नैवेद्याला चालते आणि लक्ष्मी मातेला अतिशय प्रिय आहे. आपली खीर शिजलेली आहे, तिला उकळी पण फुटलेली आहे. आता मी गॅस बंद करते आहे आणि खीर सर्व्हिंग बाउलमध्ये काढून घेते आहे. व्हिडिओ आवडल्यास लाईक, शेअर, सबस्क्राईब करा. तुमच्या प्रतिक्रिया कळवा. परत भेटणारच आहोत. ही खीर तुम्ही नक्की करून बघा. लक्ष्मी माता तुमच्यावर प्रसन्न झाल्याशिवाय राहणार नाही. धन्यवाद.